राज्यात मुख्यमंत्री पदाचा पेच कायम। मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा। राज्यात महायुतीला दणदणीत यश मिळालं। मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे। अशातच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाबद्दल सूचक वक्तव्य केलंय। तो अभी बीजेपी का मानना ये है कि भाई 2.5 साल एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री रहे हैं, तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका देना चाहिए और बीजेपी के हाई कमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है। लेकिन एकनाथ शिंदे जी थोड़े नाराज है, उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 पावलं मागे घ्यावीत असंही रामदास आठवले यांना वाटतंय। बीजेपी के पास इतनी सीटें हैं कि बीजेपी अभी मानेगी नहीं। मुझे लगता है भाई एकनाथ शिंदे जी ने थोड़ा सा 2 कदम पीछे आना चाहिए। जिस देवेंद्र फडणवीस जी 4 कदम पीछे आए थे, उन्होंने उनके नेतृत्व में काम किया था। तो एक तो एकनाथ शिंदे साहब ने एक तो डिप्टी सीएम बनना चाहिए, या फिर अगर डिप्टी सीएम बनना उनके लिए ठीक नहीं है, लेकिन केंद्र में मतलब उन्होंने मंत्री बनने के लिए आना चाहिए, ऐसा मेरा सुझाव है। रामदास आठवले यांचा हा सल्ला शिंदेंच्या शिवसेनेला फारसा रुचला नाही, कारण शिवसेनेला सुद्धा मुख्यमंत्री पदाची मोठी अपेक्षा आहे। कोण मुख्यमंत्री होणार आहे, कोण मुख्यमंत्री होणार नाही, याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील ना। आम्हाला रामदास आठवले साहेबांबद्दल नितांत आदर आहे, ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत, परंतु आमच्या पक्षाची धोरणं, आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी ठरवण्याचे अधिकार आम्हाला आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु आमच्या पक्षातला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ। रामदास आठवले साहेब काय बोलतात याबद्दलची आम्हाला कल्पना नाही, परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे। याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाहीये। कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही। विशेष म्हणजे महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील असं वारंवार सांगितलं जात आहे, पण भाजप आणि शिवसेना दोन्ही मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत। प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शहा साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील। सरकार तर बनणारच आहे, सरकार तर येणारच आहे। शेवटी महायुतीचं सरकार निवडताना किंवा महायुतीचं सरकार येताना सर्व बाबीचा विचार करावा लागतो, म्हणून थोडं लेट होतं। शेवटी कुणा एका पक्षाचं सरकार थोडी आहे, 3 पक्षाचं सरकार बनवायचं आहे, त्यामुळे काही बाबी जरी उशीर झाला असेल तरी त्याचा गैरसमज करू नये। मुख्यमंत्री पदाच्या बद्दल शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या कोणत्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद जाणार आणि ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।